शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख 29 मार्च 2026. आज आपल्याला कापूस घटण्याचा भाव स्थिर बघायला मिळत आहे. म्हणजे जो आधी 55,500 भाव होता तोच आज पण तोच भाव आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कापूस घटण्याचा भाव स्थिर बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो आपण 54,500च्या वरत कापूस घटण्याचा भाव गेल्यावर कापूस विक्री हळूहळू करायला सांगितली होती आणि काही शेतकरी मित्रांनी ही विक्री केली तर त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आपल्याला दिसला. तर आता शेतकरी मित्रांनो कापूस घटण्याचे भाव स्थिर आहे, पण आपल्याला मोठ्या बाजारपेठेत तेजी बघायला मिळत आहे. म्हणजेच हिंगणघाट, यवतमाळ, परभणी, मानवत अशा बाजारपेठेत म्हणजेच मोठ्या बाजारपेठेत कापूस बाजारभाव 200-250 रुपयांनी वाढ बघायला मिळत आहे. म्हणजेच आधी 8,000 भाव होता तो आता 8,200 सुद्धा लागू शकतो कापूस क्वालिटीनुसार. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मोठ्या बाजारपेठेत सध्याच्या घडीला वाढ बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहिती आणि कापूस अपडेट, कापूस बाजारभावात काय हालचाली चालू आहे याची अपडेट मिळविण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. कापूस बाजारभाव कोणत्या कारणांमुळे वाढले हे जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभाव वाढीसाठी 2 ते 3 कारणे आहे. त्यामध्ये पॉलिस्टरचे भाव वाढणे, म्हणजेच इंधनाचा खर्च जो लागत असतो, पॉलिस्टर बनवण्यासाठी इंधन लागत असतो. तर इंधनची टंचाई असल्यामुळे पॉलिस्टरचे भाव वाढले आहे, मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहे. तर त्यामुळे कापूस बाजार भावाला मागणी आली आहे, म्हणजेच कापूस धाग्याला मागणी आली आहे. आणि जे जहाजाचे रस्ते होते जिथून आपली अर्थव्यवस्था सर्व काही हँडल होते, ते जहाजाचे रस्ते हे विस्कळीत झाले आहे. युद्धामुळे ते रस्ते विस्कळीत झाले आहे आणि इंधनाची टंचाई आणि कंटेनरचे पण सुद्धा भाव वाढले आहे. जे जहाजातून जाते बघा कंटेनर, त्याचे सुद्धा भाव वाढले आहे. यांचे भाव वाढल्याने आणि जहाजाचे रस्ते विस्कळीत झाल्याने ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्राझील यांकडून कापूस खरेदी थोडी मंदावलेली आहे. चीन, व्हिएतनाम, बांगलादेश यांची कापूस खरेदी या देशांकडून मंदावलेली आहे. कारण या देशाकडून कापूस आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जहाज मार्ग, जल वाहतुकीचा वापर करावा लागतो. आपला कापूस या देशांना विकत घेणे योग्य ठरत आहे. म्हणून या कारणांमुळे कापूस बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो हे जर युद्ध बंद झाले तर जलवाहतूक बरोबररित्या व्यवस्थितरित्या पुन्हा चालू होईल, इंधनाचे पण टंचाई बंद होईल आणि या युद्ध बंद झाल्यामुळे आपले कापूस बाजारभाव पण पडू शकतात. हे पण लक्षात घेणे आपल्याला गरजेचे आहे. म्हणून जागतिक युद्धावर लक्ष ठेवणे हे सुद्धा आपल्याला गरजेचे आहे. या युद्धाचा विपरीत परिणाम आपल्या कापूस बाजार भावावर झालेला आहे. म्हणजे युद्ध चालू राहील तर आपले कापूस बाजारभाव चांगले राहील, हे अशी परिस्थिती शेतकरी मित्रांनो झालेली आहे. तर आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवू ना. तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहिती तसेच कापूस अपडेट, कापूस बाजारभावात काय हालचाली चालू आहे याची माहिती मिळविण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.